आता काल मी एक मठात गेलो. मला बोललं फार चांगला आहे, ज्ञानी आहे, त्रिकाळदर्शी आहे सगळं. मी बोललो ठीक आहे, मी जाऊन परीक्षा घेऊन येतो त्याचं, म्हणून मी गेलो होतो तिथे. मी माझी मुलं, मी मुद्दामच गेलो होतो तिथे. तिथे एकदम वृद्ध एक 80 वर्षाची म्हातारी बसली होती. मी सगळे शिवांचं परिसर फिरलो, फेऱ्या मारलो, तिथे बघितलो सगळं. त्याच्यानंतर मी विचारलो, तुझा इथे जे बसतोय ना ध्यानस्थ गुरु कुठे गेलाय? तो फिरायला गेलाय. कुठे म्हटलं? तर तो म्हणतोय ते शहराच्या तिथे गेलेत. शहराच्या तिथे साधूला जायची काय गरज आहे? साधू जर का खरा खर्च सगळं सोडून गावात येऊन संत झाला आहे, तर त्याला शहरात जायची काय गरज आहे? त्याला कारची काय गरज आहे? तो सगळं सोडलाय ना, बायकोला सोडला, पोरांना सोडला, सगळं सोडलाय तो, आणि मोठे मोठे आश्रम बांधलाय. त्याला गुप्त दान मिळतात. मग मी म्हातारीला विचारलो, वरती काय आहे? तर ती काय बोलते, वरती सगळे साधूंचा आश्रम आहे म्हणते. साधूंचा आश्रम आहे, तर मला तिथे परकर, ब्लाऊज, साड्या वाळत दिसत होते. तर मी बोललो, तू साधू बोलते, इथे तर सगळे साध्वी दिसतात. आता ब्रह्मचारी साधूकडे सगळी साध्वी कशाला पाहिजे? काय गरज आहे का? अरे मनुष्य त्या गुरु चालतो का त्याच्यावर? तर तो गुरु काय देऊ शकेल तुम्हाला? हे मी बघायला जातोय. त्या शिष्याला काही दिलेलं नाहीये, फक्त म्हणतोय नवनाथांची सेवा करा, भक्ती करा, बस. आणि त्याला हे शिकवत नाही तो गुरु, काय छळ करू नका, कपट करू नका, द्रोह करू नका, कोणाचंही जास्ती पैसे लुबाडून घेऊ नका, हे बोलतच नाहीये. पण ज्या वेळेला माझ्याकडे तो येतो ना, त्यावेळेला माझं एकच शिकवण असतं, छळ, द्रोह, कपट, कोणावरही रागू नको. आणि बायको बरोबर तू संबंध करतोय, आज किती वर्ष झालं तू संबंध करतोय? तुला अजून किती वय झालंय? मी विचारलो. तर तो बोलतोय, मला आता 60 वय झालं, अजूनही संभोगात लुकतंय. म्हणजे तुझा गुरु ते करतोय म्हणून तुला ते शिक्षा त्याने दिलेली नाहीये. द्यायला पाहिजे ना गुरु. 40 नंतर ग्रहशास्त्रम त्यागून घरातच राहून ब्रह्मचारी व्रत पाळून देवाला प्राप्त करता येतंय, हे गुरु सांगितलं नाही. गुरुला देणं घेणं नाही, कारण गुरु त्याच्यात लुप्त आहे. आता शिष्याचं ओळख कसं करायचं? गुरु कसा असेल तसंच शिष्य असतोय, लक्षात घ्या. मी फक्त बघायसाठी जातो, कुठे कुठे काय काय चाललंय, काय करतात, सगळं बघून येत असतोय. जो बोलतोय ना गुरु, तो त्या अंमलावर चालतो का? तो आहे का त्या धर्म कर्मयुक्त नी तो चालतो काय? पहिलं बघतो मी. तो नाही चालत हे मला माहीत असतंय. पण आता माझ्याकडे जे येतात ते बोलतात आमचे गुरु चांगले आहेत. चांगले आहेत तर तू माझ्याकडे का आलायस? तरी मी बघायला जातो काय करतात त्यांचे गुरु. ज्या वेळेला मी त्यांना पटवून देतो तुमचे गुरु असे असे आहेत, हे करतायत, त्या वेळेला त्यांना पटतं. का पटतं? आता एखाद्या गुरुकडे तुम्ही जाताना, तर गुरुनी तुम्हाला घडवायला पाहिजे. कुठून? बुडक्यापासून शेंड्यापर्यंत, तरच शिष्य घडतात. कारण शिष्याला घडवायचं नसतं गुरुला, कारण ते पीठ नाहीतर कोणत्या तरी शिष्याला द्यायला लागेल ना, म्हणून तो गुरु घडवत नसतोय. आता परमहंसानी घडवलं कोणाला? स्वामी विवेकानंदला. जे परमहंसाकडे आई जगदंबेने दिलं होतं, जे शक्ती सगळं, ते कोणाला दिलं परमहंसाने? स्वामी विवेकानंदला. तसे गुरु भेटणं म्हणजे फार दुर्लभ आहे. नशीब पाहिजे तरच भेटतात, असे गुरु भेटत नाही, हे लक्षात घ्या.